नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लाडक्या बहिणी होणार मालामाल. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. काय आहे सरकारची नवीन योजना? तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाडक्या बहिणी कशा काय मालामाल होणार आहेत आणि त्यांच्यासाठी काय खुशखबर आहे हे समजणार आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता बऱ्याचशा महिलांना मिळालेला आहे आणि जानेवारीचा हप्ता मिळून जवळपास महिलांना 10,500 रुपये आतापर्यंत या योजनेतून मिळालेले आहेत. आता बघू शकता तुम्ही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 2.5 कोटी महिलांना जानेवारीचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळत आहेत. मात्र पैशांच्या गुंतवणुकीबद्दल बहुतांश लाडक्या बहिणींना याची माहिती नाही. त्यामुळे या पैशांचे नियोजन कसे करायचे याचे धडे आता सरकारच्या वतीने दिले जाणार आहेत. मग इथं तुम्ही बघू शकता जवळपास राज्यातील 2.5 कोटी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे. बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांना या मिळालेल्या पैशाचं कशी गुंतवणूक करायची, त्यामुळे सरकार आता ते पैसे तुम्ही कुठं गुंतवू शकता आणि त्यातून फायदा करू शकता हे तुम्हाला सांगणार आहे. आता इथे बघू शकता तुम्ही, लाडक्या बहिणींनी पैशाचे नियोजन कसे करावे यासाठी महिला विकास विभागाकडून एक आराखडा तयार केला जात आहे. नागपूरमध्ये काही लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन छोटे व्यवसाय सुरू केले आणि ते यशस्वी ठरताना दिसत आहे. त्यामुळे सरकार आता या महिला सक्षमीकरणाला बळ देण्याचे ठरवले आहे. काही महिला एकत्र येऊन 1,500 रुपयातील 1,000 रुपये जमा करून एका महिलेला दरमहा व्यवसायासाठी मदत करीत आहेत. 50 ते 100 लाडक्या बहिणी एकत्र येऊन BCच्या माध्यमातून 50,000 ते 1,00,000 जमा करीत आहेत. म्हणजे जिथे बघू शकता तुम्ही, जसं आपण गावाकडे BC वगैरे लावतो त्या प्रकारे बऱ्याचशा महिला एकत्र येऊन एका महिलेला सगळे पैसे देतात. इथे बघू शकता तुम्ही, लाडक्या बहिणींनी पैशाचे नियोजन कसे करावे यासाठी महिला विकास विभागाकडून एक आराखडा तयार केला जात आहेत. म्हणजेच आता जे तुम्हाला पैसे मिळतात दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात, त्याचे तुम्ही कसे नियोजन करायचे यासाठी महिला विकास विभागाकडून एक आराखडा तयार केला जात आहे. इथे बघू शकता तुम्ही, नागपूरमध्ये काही लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन छोटे व्यवसाय सुरू केले आहेत आणि ते यशस्वी ठरताना दिसत आहेत. नागपूरमध्ये बऱ्याचशा बहिणींनी एकत्र येऊन व्यवसाय सुरू केलेले आहेत आणि ते यशस्वी सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे आता या सरकारने महिला सक्षमीकरणाला बळ देण्याचे ठरवलेले आहे. काही महिला एकत्र येऊन 1,500 रुपयातील 1,000 रुपये जमा करून एका महिलेला दरमहा व्यवसायासाठी मदत करीत आहेत. 50 ते 100 लाडक्या बहिणी एकत्र येऊन BCच्या माध्यमातून 50,000 ते 1,00,000 रुपये जमा करीत आहेत. इथे बघू शकता तुम्ही, जवळपास 50 ते 100 महिला एकत्र येऊन 1,000 रुपये जमा करतात. म्हणजे जवळपास 50,000 ते 1,00,000 रुपये जमा होतात आणि ते BCच्या माध्यमातून एका महिलेला दिले जातात आणि त्याच्यातून त्या महिलेचा व्यवसाय उभारला जातो. आता इथे बघू शकता तुम्ही, या पैशातून प्रत्येक लाडक्या बहिणीचे छोटे उद्योग व्यवसाय उभे राहायला लागले आहेत. लाडक्या बहिणी आता व्यावसायिक होत आहेत. महिलांनी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीचे नियोजन करून स्वबळावर उभे राहण्याचे प्रमाण वाढावे यासाठी महिला विकास विभाग लाडक्या बहिणींना गावोगावी तसेच शहरी भागातही सरकारने दिलेल्या पैशाचे नियोजन शिकवून त्यांना आर्थिक साक्षर केले जाणार आहे. सध्या कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे. म्हणजे या मिळालेल्या पैशातून तुम्ही स्वतःचा एक व्यवसाय सुरू करावा, तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहावं असं सरकारचं धोरण आहे. यासाठी महिला विकास विभागाकडून गावोगावी फिरून तसेच शहरी भागांमध्ये त्यांना साक्षर केले जाणार आहे. त्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे दिले जाणार असून यात 1,500 रुपयांचे अंदाजपत्रक, कर्ज, बचत, गुंतवणूक आणि या सर्व बाबी शिकवल्या जाणार आहेत. एका महिलेच्या पैशाने व्यवसाय उभा राहू शकत नाही, पण जर अनेक महिला एकत्र येऊन व्यवसायाची साखळी तयार होऊ शकते. यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहकार्य घेतले जाणार आहे. म्हणजे जेथे बघू शकता तुम्ही, जेव्हा 50 ते 100 लाडक्या बहिणी एकत्र येऊन तुम्हाला जवळपास 50,000 ते 1,00,000 रुपयाचं भांडवल तयार होणार आहे. म्हणजे जिथे बघू शकता तुम्ही, जेव्हा तुमच्याकडे 50,000 ते 1,00,000 रुपयाचं भांडवल जमा होणार आहे, तेव्हा तुम्ही जर एखादा व्यवसाय सुरू करणार असाल तर त्याच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला महिला विकास विभागाकडून दिली जाणार आहे. त्यासाठी गुंतवणूक, कर्ज, बचत या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत. एका महिलेच्या पैशाने व्यवसाय उभा राहू शकत नाही आणि त्यासाठी अनेक महिला एकत्र आल्यानंतर व्यवसायाची साखळी उभी होऊ शकते. म्हणजे बघा, जर तुम्हाला 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळतात, परंतु त्या 1,500 रुपयातून कोणताही व्यवसाय सुरू होणार नाही. पण जर 50 ते 100 महिला एकत्र आल्याच्या नंतर जेव्हा तुमच्याकडे 50,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत भांडवल होऊ शकतं, तेव्हा तुम्ही नक्कीच कोणता ना कोणता तरी एक छोटासा व्यवसाय उभा करू शकता आणि तो सगळ्यांनी व्यवसाय उभा करावा असं सरकारचं धोरण आहे. आता तुम्ही सुद्धा तुमच्या गावातील, तुमच्या सोसायटीमधील सगळ्यांनी एकत्र येऊन पैसे जमा करून एक छोटासा व्यवसाय सुरू करू शकता आणि प्रत्येक महिन्याला एका महिलेला जर हे मिळाले तर प्रत्येक महिलेचा एक व्यवसाय उभा राहू शकतो असं सरकारचं धोरण आहे. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.